हैंदव धर्म जीर्णोद्धार करणं धृतमते आणि म्लेच्छ क्षय दीक्षित. आता अजून एकच सांगतो त्याच्यात, फारच ते विलक्षणच आहे सगळं. तुम्ही कधी गोव्यात गेलाय? नाही, गोव्यात गेलेच असतील सगळे. बहुधा तुमचा सगळा वेळ त्या कलंगूटन, अंजुनान, वाघातोर वगैरे असल्या तर कोलवा वगैरे याच्या इथं गेला असेल असं मला नक्की माहिती आहे. ते कोणी बैतूलचा किल्ला पाहिला आहे की नाही मला माहीत नाही, कोणी खोलगड पाहिलं आहे की नाही मला माहीत नाही. त्या सप्तकोटेश्वराचं जे देवालय आहे, कदंबांचा देव तो सप्तकोटेश्वर, त्याचा जीर्णोद्धार शिवाजी महाराजांनी केला आणि त्यांचा शिलालेख तिथं आहे. तो तरी किती लोकांनी, नार्व्याच्या जवळ आहे बघा सप्तकोटेश्वर. हे गोव्यात गेल्याच्या नंतर आपण आपला वेळ सगळा कुठं काढतो या सगळ्या ह्याच्या. तिथं म्युझियममध्ये एक एवढा दगड आहे, दगड बोलतात. व्हॉइसेस इन स्टोन नावाचं एक पुस्तक आहे माझ्याकडे. मला आश्चर्य, मी कसे दगड बोलतात त्याचं एक उदाहरण म्हणून मी सांगतो. मी इंग्लंडमध्ये गेलो होतो, तिथं नॅशनल गॅलरीत गेलो. तिथं गर्दी असते. ते व्हिंचीचं चित्रबित्र वगैरे जे आहे, व्हर्गिन ऑफ द रॉक्स म्हणून त्याचं एक चित्र आहे. तिथं ब्रिटिश म्युझियम आहे तिथं. आणि ब्रिटिश म्युझियममध्ये एक इजिप्तचं एक वेगळं दालन आहे. आणि मी ज्या वेळेला गेलो तिथं त्यावेळेला एका दगडाच्या समोर प्रचंड गर्दी झालेली होती. लोक बघत होते तिकडं. म्हटलं जाऊ दे, इथं वेळ घालवण्यात अर्थ नाही, काहीतरी दगडाकडं बघत बसलेले लोक आहेत. म्हटलं काय, आपण आपलं पुढं निघून जावं. मी इंग्लंडहून परत आलो आणि जेव्हा मी माझा इजिप्तवरचा अभ्यास सुरू केला त्यावेळेला मी म्हटलं आपण काय पाहिलं नाही आणि हे बरोबर नाही केलं. म्हटलं तो जो दगड आहे तिथं 4.25 फूट उंचीचा दगड आहे, तुटला आहे दोन्ही 2-3 बाजूनी. त्याला ब्रिटिश लोक रोझेटा स्टोन असं म्हणतात. हा जो रोझेटा स्टोन आहे म्हणजे इजिप्तमधलं अलेक्झांड्रिया बंदर आहे, त्याच्या तिथं अल रशीद नावाचं एक अजून एक बंदर आहे. तिथं एका किल्ल्याचं काम चाललेलं असताना फ्रेंच लोकांना हा दगड मिळाला. तोपर्यंत आत्ता तुम्ही इजिप्तमध्ये गेलात तर सगळीकडे जी चित्रलिपी आहे ना, याला हायरोग्लिफ्स म्हणतात, ते हायरोग्लिफ्समध्ये आहे सगळं. ते काही वाचता सामान्य माणसाला येणार नाही कधीच. परंतु ते काय कळतच नव्हतं कोणाला. हायरोग्लिफिक म्हणजे आहे तरी काय बाबा. हा जो दगड आहे ना, ह्या दगडात 3 वेगवेगळ्या लिपीत मजकूर लिहिलेला आहे. बघा कशी की कुठं मिळते सगळी. त्याच्यात हायरोग्लिफ होती, मध्ये डेमॉटिक होतं आणि खाली ग्रीक लिहिलेलं होतं. आणि त्या हायरोग्लिफची अशा विंडोज, त्याला कारतूश म्हणतात. काडतूस असतं ना आपलं बंदुकीचं, तो मुळात फ्रेंच शब्द आहे, त्याला कारतूश. ते कारतूश केलेलं होतं त्याला. झा फ्रान्सवा शॉम्पोलिऑ नावाचा एका फ्रेंच माणसाने 14 वर्ष त्याच्या आयुष्यातली घालवली आणि त्यांनी ते डिकोड केलं सगळं. का? कारण ग्रीक वॉज नोन लँग्वेज. त्या नोन लँग्वेजवरनं त्यांनी हायरोग्लिफ्स होती ती पूर्ण डिकोड करून टाकली, डिसायफर केली. सगळे लोक इजिप्तकडं धावायला लागले, ते वाचायला लागले सगळ्या ह्याच्यातनं. आणि मग ते इजिप्तचं सगळा भूतकाळ आहे तो लोकांच्या समोर आला त्या हायरोग्लिफिक्समधनं लिहिलेलाचा. तसा हा दगड आहे. इथं एकाच ह्याच्यात मजकूर आहे, काही 3 ह्याच्यात नाही, वाचता येतो सरळ दगड. तो गोव्यातला जो दगड आहे, आडकोळण नावाचं गाव आहे, तिथं मिळालं. तुम्ही आत्ताही गेला तर तुम्हाला तिथं बाणस्तर नावाचं एक गाव दिसेल बघा. आपण ते फोंड्याला जाताना तिथं बाणस्तर आहे. तर आहे तिथं. तर म्हणजे नद्या आहेत गोव्यात खूप, त्याच्यातनं पलीकडं ओलांडून जाण्याच्यासाठी होड्या ठेवलेल्या असायच्या. तो गोव्याचा भाग संभाजीराजांनी जिंकून घेतला सगळा. आणि संभाजीराजांनी जिंकून घेतल्यानंतर ही जी तर होती इथं, इकडून लोकांना तिकडून इकडं, पूर्वी त्याला तिकीट नव्हतं. तिकिटाला एक शब्द वापरला आहे, तो त्या याच्यात आहे, त्या दगडावर कोरला आहे, अंगभाडं असं म्हटलं आहे त्याला. ते आणि अंगभाडं किती होतं? 14, म्हणजे लावलेलं आपल्या लोकांनी 14 दुडू असं लिहिलं. दुडू अजून चालतो तिथं गोव्यात. पण संभाजीराजांनी त्याला तिकीट लावलं इकडून तिकडं लोकांना नेण्यासाठी, जे पोर्चुगीज ह्याच्यात नव्हतं. म्हणून संभाजीराजांचा तिथला जो सुभेदार आहे त्याचं नाव धर्मोजी नागनाथ. धर्मोजी नागनाथाला लोकांनी येऊन गाराणं घातलं की अरे त्यांचा असताना राज्यांना
त्याला तिकीट नव्हतं ना, आता आपलं राज्य आल्यावर तिकीट लावताय हो तुम्ही. मग त्यांनी संभाजीराजांना पत्र पाठवलं. मग संभाजीराजे म्हणाले ठीक आहे आपण माफ करून टाकू. आणि माफ करून म्हणजे आता धर्म तर झाली, ती धर्माची तर झाली. आता काय तिकीट बिकीट वगैरे काही नाही, त्याला सगळं सरकार बेअर करेल. काय आपल्याकडं सरकार बेअरच करत नाही, सगळीकडे टोलच लावतात. मी घेतोय ठाण्यापासून रोज आपला टोल भरत 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 येतो आहे सगळीकडे. पण तिथं टोल काढून टाकला, संभाजीराजाने काढून टाकला टोल. त्याच्याबद्दलचं त्यांचं जे पत्र आहे ना, ते पत्र त्या दगडावर कोरून ठेवले लोकांनी, अडकळणच्या त्या दगडावर. त्या दगडावर खालच्या बाजूला 2 गायी कोरल्यात, एका बाजूला एक गाय आणि दुसऱ्या बाजूला दुसरी गाय कोरलेली. गायींचा प्रतिपाळ केल्याचे पुण्य मोठे आहे असं पत्रात येतं त्यावेळेस. त्यामुळे त्या गायी कोरल्यात तिथं सगळ्या. गंमत त्यातली आता अशी आहे की त्याच्यात एक वाक्य आहे की पूर्वी यांचं राज्य होतं तेव्हा ते कर घेत नव्हते, आणि आता हे हिंदू राज्य झाले आहे तेव्हापासून चालू झालं आहे. पण आता हे हिंदू राज्य झालं असं लिहिलं आहे, त्याच्यात कोरलेलं आहे. संभाजी महाराजांच्या पत्रातलं वाक्यच तिथं ते दगडावर कोरून ठेवलेले आहेत. म्हणजे आता तर सगळेच प्रश्न मिटले सगळ्या ह्याच्यातले. धर्म कुठला आहे आणि काय आहे सांगायला स्वतः संभाजीराजे सांगतायत की बाबा आता हे हिंदू राज्य झालेलं आहे त्या सगळ्या. ही धारणा महत्त्वाची. संभाजीराजांनी शिवाजीराजांनी रामसिंगाला जसं पत्र पाठवलं, शिवाजीराजांनी रामसिंगाला पत्र पाठवलेलं होतं, मिर्झाराजाला पाठवलेलं होतं, तसं संभाजीराजांनी रामसिंग कछवाला पाठवलेलं होतं पत्र आहे ना, की सांप्रत या यवनाधमाला म्हणजे औरंगजेबाला वाटायला लागले की आम्ही हिंदू सगळे तत्वशून्य झालेलो आहोत, पौरुषच संपले आमच्यातलं, असं त्यांना म्हणायचं. तसं नाही, मी परत मिळवण्यासाठी माझं सर्वस्व पणाला लावायला तयार आहे. त्याच्यातही शब्द आहे त्या पत्रात, त्या सगळ्या याच्यात. हे जे राज्य, हे कर्तृत्व, हा जो धर्म कुठला आहे, हा जरी स्वधर्म असा म्हटला तरी त्या धर्माची अपेक्षा ही शेवटी हिंदू याच्याकडेच जात, दुसरं कुठेही जाणार नाही सगळ्या. एक मला खूप लोक विचारतात, आणि आता तर त्याला फारच ऊत आला आहे म्हणून मी सांगतो, की शिवाजी महाराजांच्या सैन्यात म्हणे 30% मुसलमान लोक होते. म्हटलं शिवाजी महाराजांनी सैन्याची जातवार शिरगंटीन मोजदात केली होती का? आधार कार्ड वगैरे दिलं होतं का त्यांना? म्हटलं असं काही आहे का कुठे? एकदा बा कसली मोजदात आणि कसलं काय कुठे? म्हटलं मी तुम्हाला एक 10 नावं सांगतो, 11वं नाव तुम्ही मला सांगा सगळ्या. शिवाजी राजांच्याकडं ही मदारी मेहतर ही जी कॅरेक्टर आहे ना, ही फिक्टिशियस कॅरेक्टर आहे, खोटी कॅरेक्टर आहेत. कुठल्याही बकरीतसुद्धा मदारीचा उल्लेख नाही आहे, कुठल्याही बकरीत नाही. निदान बकरीत तरी असायला पाहिजे कुठंतरी. कागदपत्र तर जाऊच देत. एक सातारला अलीकडं कागद मिळालं, त्याच्यात ते आलेलं आहे, पण तो कागद बनावट आहे हे कुणीही सांगेल सगळ्या. गंमत अशी असते की एकाला उत्पन्न दिलं की ते रेन्यू करावं लागतं, दुंबाला करावा लागतो. शिवाजीराजे वारल्यानंतर संभाजीराजांचं पत्र पाहिजे, संभाजीराजे गेले तर शाहू महाराजांचं पत्र पाहिजे, मग राजाराम महाराजांचं कुणाचं तरी पाहिजे ना, एक तरी पत्र. नक्कल सरकारात नक्कल करून ठेवलेली असते, तिथंही नक्कल नाही कुठे. त्यामुळं मदारी बिदारी वगैरे असं काही पात्र नव्हतं त्या सगळ्या, कुठेही नव्हतं. सिद्धी हिलाल एक होता, पण हा खेळोजी भोसल्यांचा क्रीतपुत्र होता, विकत घेतलेला गुलाम होता. त्यामुळं तो तिथंच होता, तो आणखी त्याचा मुलगा, त्याचं नाव सिद्धी याह्या. असे काही सरका सोडले की जे इथलेच लोक आहेत. शिवाजीराजांच्या पत्रात तुम्ही जर का वाक्य वाचली तर कायम येतं की तुर्क फौजेत ठेविली याने जय कैसा मिळतो असं लिहिलं आहे त्याच्यात. अस्सल पत्र आहेत, मी काढून दाखवेन. असं शिवाजी महाराज व्यंकोजीला लिहित आहेत की तुर्क फौजेत ठेविली याने जय कैसा मिळतो. ते स्वतः शिवाजीराजे फौजेत हे असं ठेवतील का कधी त्याच्यात? आश्चर्य आहे सगळ्या याच्यात की आमची लढत कुणाशी? या तुर्कांशी कायम चालत आलेली आहे, कपटबलाने त्या देशात आले आहेत, माझी तलवार सदैव उगारलेली आहे, हे कायम सांगत आलेले आहेत. शिवाजी महाराजांचाच तो उपदेश आहे सगळ्या ह्याच्यात. आणि तो जो आहे तो धर्मजागृती, धर्माचं पुनरुत्थान, हे त्यांनी जे काही केलं. तुर्क फौजात ठेवले आणि जय काय, तुम्ही पत्र काढून बघा, अस्सल पत्र किती जणं वाचतात देव जाणे, मला माहीत नाही. ते छापलेली आहेत, देवनागरीत छापलेली आहेत, तरीसुद्धा लोक वाचत नाहीत. आता वाचून लोकांना अर्थही कळणार नाही म्हणा बऱ्याच पत्रांचं, ते जाऊ दे, परंतु आणि ती भाषाच वेगळी आहे सगळ्या. परंतु शिवाजी महाराजांच्याकडे बघायची जी दृष्टी आहे. आता अजून एक उदाहरण दे.
हे दुसऱ्या माणसाने दिलं आहे. त्या माणसाचं नाव आहे जयराम पिंडे. हा जयराम पिंडे, इथं मार्कंडा म्हणून डोंगर आहे ना, वणीच्या जवळ आहे बघा. त्याचा बाप तिकडे एक किल्लेदार होता, त्याचं नाव गंभीरराव. हा गेला बंगलोरला जयराम. तो शहाजीच्या समोर त्याने 12 नारळ लावून ठेवले. शहाजीराजे म्हणाले, या 12 नारळाचं प्रयोजन काय? म्हणाला, मी 12 भाषात काव्य करतो. मग त्याने काव्य वगैरे केलं. मग ती समस्या घातली. मी सांगितलं शतकेंद्रम नभस्थलम म्हणून. मग शहाजी राजांच्याबद्दल त्यांनी काव्य रचलं, छोटंसं आहे. त्यांची दिनचर्या त्यांनी सांगितलं. एखाद्या राजासारखे कसे शहाजीराजे तिथं वावरत आहेत. ते पहाटे उठायचे, भाट त्यांना आळवायचे सगळ्या ह्याच्यातनं. मग शहाजीराजे प्रातर्विधी उरकायचे. त्यांच्याबरोबर त्यांचे पुरोहित असायचे. मग परात आणायची तुपाची, त्याच्यात शहाजीराजे स्वतःचा चेहरा बघायचे. मग तिथनं नुकतंच नदीतनं बाहेर आलेला एक डुक्कर, एक ठेंगू माणूस वगैरे असे फिरवायचे दिवस चांगला जावा म्हणून. आणि मग तिथं जी त्यांची नवगजी होती, त्या नवगजीत शहाजीराजे हातातल्या तलवारीच्या मुठीवर हात ठेवून आधीच सगळे लोक बसलेले असे की तिथे शहाजीराजे प्रवेश करायचे. मग दरबाराचं काम चालायचं. त्याच्यात तो असं म्हणतो आहे की शहाजीराजांचं तर त्यांनी लिहिलेलंच आहे, पण तो शिवाजी महाराजांना उद्देशून हा माणूस असं म्हणतो आहे, जयराम पिंडे, ऐका, कलियुग सकल प्रबल यवन वन निदलन करकलित करवालोदित प्रताप दिनकरस्य. आणि पुढं जाऊन त्याने श्री शिवराजस्य असं म्हटलं आहे. शिवराजस्य कधी आहे? हा शिवाजीराजा काय आहे? कलियुगात सकल प्रबल झालेल्या, सकल प्रबल यवन दल, या यवनांची जी दलं प्रभावित झाली, त्यांचं निर्दालन करण्यासाठी जी तलवार आहे त्याचा प्रताप आणि प्रभाव आपल्याला दिसतो आहे असं म्हणतात. हे सगळे समकालीन लोक शिवाजी महाराजांची धारणा सांगते. काल मी याचा उल्लेख केला राजकोशाचा. त्या राजकोशाचं मुळात उपोद्घात काढला तर हेच दिसेल. आज्ञापत्रात रामचंद्रपंत हेच सांगतो की शिवाजीराजांनी हा सगळा खेळ स्वराज्याचा सुरू केला. का सुरू केला? हे अवनी मंडळ निर्यावन करावं म्हणून सुरू केला असं लिहिलं आहे. ते यवनस्तोम बद्धमूल झाली होती, ती मारून काढली सगळ्या ह्याच्यात आणि आपल्या धर्माची स्थापना केली त्याच्यात. या सगळ्या हे शिवाजीराजांचं कर्तृत्व हे असं आहे. सगळं जे काही सांगतो आहे ते पचायला जड आहे, मला माहिती आहे सगळ्या ह्याच्यात. कदाचित काही लोकांनी वाचलं असेलही, काही लोकांनी वाचलं नसेलही त्याच्यातनं. परंतु मी ज्या वेळेला उत्तरेत फिरत होतो, त्या भूषणाला जसं शिवाजी महाराजांचं वेड लागलं तसं मला भूषणाचं वेड लागलेलं होतं ते. आणि त्या भूषणाच्या जेवढी पुस्तकं मिळत आहेत तेवढी मी जमवली आणि ती सगळी पुस्तकं आणून मग मी माझा अर्थात ते पुस्तक लिहिलं. आणि मला वेळ लागला सगळं, कारण ते ब्रजभाषा 350 वर्षापूर्वीची ब्रजभाषा. पण तो दानवीर आहे, तो युद्धवीर आहे आणि तो धर्मवीर आहे हे तो सांग. दानवीर शिवाजीराजे कसे होते? तर काही लोक शिवाजी महाराजांच्याकडे आले किंवा देवाची प्रार्थना त्यांनी केली आहे काही लोकांनी आणि देव प्रसन्न झालेला आहे. अलीकडं देवच प्रसन्न होत नाही अशी परिस्थिती आहे. देवळं खूप झालेली आहेत, उदंड झालेली आहेत सगळीकडं देवळं. देव नाही प्रसिद्ध होते, पण देव प्रसन्न आला त्यावेळेला आणि या लोकांना म्हणाला, घ्या मागून तुम्हाला काय पाहिजे. हे लोक काय मागतात माहिती आहे? ते म्हणत आहेत, बेपारी जहाज के न राजा भारी राज के. तू आम्हाला कुठल्याही जहाजाचा व्यापारी करू नकोस किंवा कुठल्याही राज्याचा राजा देखील करू नकोस. अरे भिकारी हमें कीजे महाराज शिवराज की. शिवाजीच्या दरबारातला याचक कर, तो एवढं देतो ना त्याच्यात आम्ही खुश आहोत, त्याच्यात खुश आहोत. दुसऱ्या ठिकाणी तो म्हणतो हा माणूस म्हणजे कल्पवृक्ष आहे. महादानी असं म्हटलं आहे महाराजांना. ते महादानी शिवाजी खुमान, खुमान म्हणजे आयुष्मान. महादानी शिवाजी खुमान या जहाना पर दान के प्रमाण तेरे अति गणा येतो आहे. तुझ्या दानाचं प्रमाण अगणित आहे, विपरीत आहे सगळं. रजत की हौस की हेम पाही ये तू जाई. आम्ही चांदीची अपेक्षा ठेवून आलो तर तू हत्तीच दान करतोस. रजत की हौस की आहे, आपलं चांदीची अपेक्षा ठेवून आलो तर तू सोनंच दान करतो. रजत की हौस की हेम पाही ये तू जाई. हायन की हौस की हाती पायी येतो आहे. आम्ही घोड्याची इच्छा ठेवून आलो तर तू
हत्ती दान करतोस, असं तुझं दानाचं प्रमाण फार वेगळं. एक हे कल्पद्रुम आहे, हा कल्पवृक्षच आहे. इमी पूरत है सबकी चित चाहे, सगळ्यांच्या इच्छा आकांक्षा तो पूर्ण करतो. एक कहे अवतार मनोज, अत्यंत सुंदर आहे माणूस हा, की यो तन मे अति सुंदरता आहे. भूषण एक कहे मही इंदुय, भूषण म्हणतो अरे नाही नाही, हा पृथ्वी तलावरचा चंद्र आहे. राज बिराजत बाड्य महा आहे, त्याच्या कला कशा होतात तसं याचं राज्य वाढत चाललेलं आहे. एक कहे नरसिंह आहे संगर, तो म्हणतो, एक जण म्हणतो आहे हा नरसिंह आहे, म्हणजे सिंहासारखा लढणारा आहे रणांग त्याच्यावर त्या. दुसरा म्हणतो एक कहे नरसिंह शिवा आहे, शिवाच नरसिंह आहे, हिरण्यकश्यपूला फाडणारा. अफजल खानाला कसा मारला त्यांनी, त्यामुळं हा नरसिंहाचाच अवतार आहे असं तो म्हणतो आहे सगळ्या. दानवीर खूप उदाहरणं देता येतील. को दाता को रणचड्यो को जगपालनहार, जग पूछत मी उत्तर देत, शिवनृप हरी अवतार. अशा अनेक उदाहरणं केवळ दानवीर शिवाजी आहे सांगणं. तो युद्धवीर आहे. आणि परत आता या बाबतीत तर कुणाचं दुमत असायला नको की शिवाजीराजे युद्धवीर होते बाबा. त्याचा फार सुंदर छंद आहे, मला ते काय अख्खं काव्यच आवडतं. पण चतुरंग सेना शिवाजीराजे घेऊन चाललेले आहेत. साजी चतुरंगबीर रंग में तुरंग चढी, सरजा शिवाजी जंग जीतन चलत. किती सुंदर अनुप्रास आहे बघ. साजी चतुरंगबीर रंग में तुरंग चढी, तुरंग म्हणजे घोडा, घोड्यावर. सरजा शिवाजी, सरजा म्हणजे सिंह. जंग जीतनचे, युद्ध जिंकायला चाललेलं आहे. भूषण भनत नाद बिहद नगार नके नदी नदमद गैब रनके रलत है. ऐलं फैलं खैलं बैलं खल कमे गैला गैला गजनकी ठैलं पहिलं सैलं उचलत आहे. तारासो तरणी धोरी धारा में लगत की मी थारा पर पारा पारा वारं योहात. अशा अनेक उदाहरणं आहेत सगळ्या. मी आता सगळ्याचे अर्थ सांगत नाही. तो खटपट्या होता माणूस फार. त्याने जे शाब्दिक खेळ केलेत ना ते आपल्याकडे जमणार नाहीत कुठं करायला. त्याची घनाक्षरी विलक्षण आहे. अमृतध्वनी नावाचा एक त्याचा छंद मी सांगितलं उदाहरण की नाही मला आठवत नाही आहे. पण शिवाजी महाराज जे सुरत लुटत आहेत त्याचं वर्णन त्यांनी जे केलेलं त्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगितलंच. पण दुसरं उदाहरण सांगतो पाहिजेत त्याच्यात. एक आहे दिल्ली दलन दबाई के शिवसर्जा निरसंक, लूटिल यो सुरत शहर बंकक करी अतिडंक. बंकक करी अतिडंकक करी अति संकक लिखल शौचचकित भरोच्चिल विमोच्च खजल तठ्ठट्टाई मन कठ्ठट्ट कसो रठ्ठट्टिल्य सद्ददिसी भद्दद बिभई रद्दत दिल्य. एका दमात म्हणता येत नाही, एकदा अवघड आहे ते सगळं. त्या दमदार पाहिजे माणसं जरा ते म्हणणार. दुसरं म्हणतो आहे हतबल खान दलेल हो, दिलेर खान हतबल झाला आणि खान बहादूर खान दिगमुड झाला. गतबल खान दलेल हो खान महादूर बुद्ध, शिवसर्जा सल हे रे ढिग क्रुद्धदरिकीय युद्ध. शिवाजीराजांनी ते क्रुद्ध होऊन युद्ध केलं ते पाहून हा हतबल झाला वगैरे वगैरे ते सगळं वर्णन त्याच्यातलं. आता एकच गोष्ट ती सांगतो आणि मग मी थांबतो त्या सगळ्या याच्यातनंच भूषणाचं की त्याच्यातली जी धारणा आहे त्याच्यात त्यांनी काय म्हटलं आहे बघा. एवढं एकच विशेषण शिवाजी महाराजांना त्यांची धारणा काय होती हे सांगायला चिकार आहे. धर्म 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 जो कुठला आहे तो धर्म इथं. त्यांनी भाषेचं तर पुनरुत्थान केलं, भाषाशुद्धी केलीच, कोशावर कोश रचले. त्याच्यानंतर लेखन प्रशस्ती शिवाजीराजांनी लिहून घेतली. स्वभाषा ह्याच्यावरचं विलक्षण प्रेम त्यांनी सांगितलं. पण तो एके ठिकाणी असं म्हणतो आहे, मी एकच ओळ सांगतो सगळं सांगत नाही, की औरंगजेबाने 52 पातशांना जिंकलं. पण त्या 52 पातशांना जिंकणाऱ्या औरंगजेबाला शिवाजी महाराजांनी जिंकलं. पण त्यांनी विशेषण वापरले. पातशाह 52 दिल्ली के पातशाह जिती पातशाह हिंदुपती पातशाह सेवाने, असं म्हटलं. हिंदुपती पातशाह हे सगळे लोक आजवर आपण हिंदुपद पातशाही असं म्हणत आलेलो आहे ना, त्याला भूषणाने हिंदुपती पातशाह असं स्वतःच म्हटलेलं आहे तिथे. त्याला आता शिवाजीराजांचा धर्म कुठला होता, त्यांनी कुणाला वाचवलं, कुणाला अभयदान दिलं, कुठल्या धर्माचं पुनरुत्थान केलं हे काही वेगळं सांगायची गरज नाही आहे. राज्याभिषेकाच्या वेळेला त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं या सगळ्या ह्याच्यातनं. त्या राज्याभिषेकाच्यापर्यंत माझ्या एका मित्रानेच हे रचलेलं आहे म्हणून तेवढं 1-2-4 ओळी म्हणतो आणि मग मी थांबतो त्याच्यात. ते असं म्हणतं आहे, आज सेतु हिमाचल प्यार का बंधन खून से जोड़ा जाता है, इस देवभूमि में दानवता का खून निचोड़ा जाता है, इन खेतों में फसल शत्रु के खून से बोई जाती है और ये तलवार भवानी है वो दुश्मन के खून से धोई जाती है.
पुढचं फार छान आहे. विश्ववंदिनी भारत माँ का राज सिंहासन टूटा था. विश्ववंदिनी भारत माँ का राज सिंहासन टूटा था और पुनराभिषिक्त होने वाला ये राष्ट्र पुरुष शिवराया था. ये राष्ट्र पुरुष शिवराया था. ये सिंहासन रामकृष्ण का, ये सिंहासन रामकृष्ण का, इंद्रप्रस्थ यह धर्मराज का, शालीवाहन चंद्रगुप्त का, पुलकेशी विक्रमादित्य का, पौरसा अशोक पृथ्वीराज का, गुरु अर्जुन राणा प्रताप का, पौरुषता के परंपरा का महापराक्रमी राजा था और पुनराभिषिक्त होने वाला ये राष्ट्र पुरुष शिवराया था. ये राष्ट्र पुरुष शिवराया. सिंधु नर्मदा गंगा माई, सिंधु नर्मदा गंगा माई, ब्रह्मपुत्र यमुना कृष्णाई, तापी सतलज ब्यास गोमती, कावेरी महानदी सरस्वती, भीमा गोदा शरयू पूर्णा, अलकनंद गंडकी कोयना, सप्त सिंधु सह सरिता संगम राय दुर्ग पर होना था और पुनराभिषिक्त होने वाला ये राष्ट्र पुरुष शिवराया था. ये राष्ट्र पुरुष शिवराय. तुकाराम और समर्थाय, धर्मराज के मार्ग दिखाए, काशी से गागा भटाए, राज्याभिषेक मुहूर्त लाए, दुर्ग दुर्ग दक्खन के गाए, आज हमारे राजा आए, आज हमारे राजा आए. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी का दिन मंगल शुभ आया था और पुनराभिषिक्त होने वाला ये राष्ट्र पुरुष शिवराया था. ये राष्ट्र पुरुष शिवराया था.